नमस्कार मित्रांनो, आपण सगळेच एक वाक्य रोज म्हणतो, वेळच मिळत नाही. पण खरोखरच वेळ नसतो का, की आपण वेळेला मॅनेज करू शकत नाही? जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीला 24 तासच मिळतात. मग फरक कुठे पडतो? फरक पडतो टाईम मॅनेजमेंटमध्ये. नमस्कार, मी माधवी, तुमच्या आत्मविश्वासाची सावली, तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज, इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 8 टाईम मॅनेजमेंट टिप्स, जे विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे, उद्योजक या सगळ्यांसाठी उपयोगी आहेत. तुम्ही हे 8 नियम फक्त 30 दिवस फॉलो केले तर तुमच्या आयुष्यात बदल दिसायला सुरुवात होईल. तयार आहात ना? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली टिप म्हणजे ध्येय स्पष्ट ठेवा. जर तुम्हाला कुठं जायचं हेच माहिती नसेल तर कोणताही रस्ता योग्य वाटेल. टाईम वेस्ट होण्याचं पहिलं कारण म्हणजे आपण स्पष्ट नसतो. आजच स्वतःला विचारा, माझं 1 वर्षाचं ध्येय काय आहे? या महिन्यात मला काय अचीव करायचं आहे? आजचा दिवस कोणत्या 3 गोष्टींसाठी आहे? एक वही घ्या. सकाळी फक्त 5 मिनिटं वेळ काढा. आजच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी लिहा. बस, संपूर्ण दिवस क्लॅरिटी येईल. दुसरी टिप म्हणजे महत्त्व ओळखा. सगळीच कामे अर्जंट नसतात, पण आपण सगळ्या कामांना अर्जंट बनवतो. तुम्ही कधी स्टीफन कोवे यांचं नाव ऐकलं आहे का? त्यांनी सांगितलं की कामं 4 प्रकारची असतात: अर्जंट आणि इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. आपण बहुतेक वेळ 3 आणि 4 नंबरच्या कामांमध्ये घालवतो. लक्षात ठेवा, जो माणूस इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंटवर काम करतो तोच पुढे जातो. तिसरी टिप म्हणजे टाईम ब्लॉकिंग करा. तुमचा दिवस ओपन ठेवू नका, त्याला स्ट्रक्चर द्या. जसं की 6 ते 7 या वेळेत एक्झरसाइज, 9 ते 11 या वेळेत डीप वर्क. ज्याप्रमाणे ट्रेनला वेळ असतो तसंच तुमच्या कामालाही वेळ असू द्या. चौथी टिप म्हणजे डिस्ट्रॅक्शन काढून टाका. आज सर्वात मोठा टाईम थीफ कोण आहे माहीत आहे? मोबाईल. नोटिफिकेशन म्हणजे फोकसचा खून. दररोज 2 तास नो फोन झोन. फोन सायलेंट ठेवा. सोशल मीडिया अनइन्स्टॉल करा, नाहीतर लॉगआउट करा. डीप वर्क करताना फक्त एकच काम करा. लक्षात ठेवा, मल्टीटास्किंग हा प्रोडक्टिव्हिटीचा शत्रू आहे. 5वी टिप म्हणजे 80-20 रूल वापरा. आपले 80% रिझल्ट्स हे 20% कामातून येत असतात. तुमच्या आयुष्यातील ते 20% काम कोणतं आहे? विद्यार्थी असाल तर अभ्यासातील मुख्य चॅप्टर्स कोणते आहेत ते ओळखा. यूट्यूबर असाल तर कंटेंट क्वालिटीवर लक्ष द्या. गृहिणी असाल तर घरातील सिस्टीम बनवा. तुमच्या आयुष्यातील हाय इम्पॅक्ट टास्क कोणते आहेत ते ओळखा. 6वी टिप म्हणजे मॉर्निंग रुटीन. सकाळच तुमचा दिवस सेट करते. जर सकाळ मोबाईलने सुरू झाली तर दिवस इतरांच्या कंट्रोलमध्ये जातो. तुम्ही तुमचा दिवस कंट्रोल करा, नाहीतर दिवस तुम्हाला कंट्रोल करेल. 7वी टिप आहे नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं म्हणजे स्वतःच्या ध्येयाला नाही म्हणणं. तुमचा वेळ मौल्यवान आहे. जर एखादी गोष्ट तुमच्या ध्येयाशी संबंधित नाही, तुम्हाला मेंटली ड्रेन करते, फक्त लोकांना खुश करण्यासाठी आहे, तर स्पष्टपणे नाही म्हणा. 8वी टिप आहे वीकली रिव्ह्यू करा. रविवारी 30 मिनिटं काढा. स्वतःला विचारा, या आठवड्यात चांगलं काय केलं? कुठे वेळ वाया गेला? पुढच्या आठवड्यात काय सुधारायचं आहे? रिव्ह्यू असलेलं जीवन इम्प्रूव्ह होत राहतं. वेळ मॅनेज करणं म्हणजे घड्याळावर नियंत्रण नाही, तर स्वतःवर नियंत्रण आहे. डिसिप्लिनशिवाय टाईम मॅनेजमेंट शक्य नाही. आजपासून 30 दिवस चॅलेंज घ्या. दररोज टॉप 3 टास्क, 2 तास डीप वर्क, 30 मिनिटं मॉर्निंग रुटीन आणि संडे रिव्ह्यू. फक्त 30 दिवस आणि तुमचं आयुष्य वेगळं दिसेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, मी माझा वेळ कंट्रोल करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे फक्त मोटिवेशन नाही तर ट्रान्सफॉर्मेशन करतो. लक्षात ठेवा, वेळ बदलत नाही, तो फक्त पुढे जातो.
प्रश्न आहे की तुम्ही त्याच्यासोबत पुढे जाणार का? पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.